बरं का सुनबाई, आता आपल्या सौभाग्याचं उखाण्यात नाव घ्यायचं आणि उजव्या पायानं माप ओलांडून आत यायचं. संपून अंधाराची रात्र, उगवली भाग्याची सकाळ, ज्यांच्यासोबत करायचा संसार, नाव त्यांचं बाळ. अगं बाई, बाळ काय बाळ? तुला कोणी सांगितलं नाही का त्याचं खरं नाव बळवंत आहे, बाळ नाही. ही बाळ म्हणतेस कशी? हो हो, हरकत नाही भामा, तू बळवंत असं गुंफून घे. संपून अंधाराची रात्र, उगवली भाग्याची सकाळ, ज्यांच्यासोबत करायचा संसार, नाव त्यांचे बळवंत. नाही जुळलं. सुनबाई, बळवंतराव असं घेऊन बघ, झोपताय का बघ. संपून अंधाराची रात्र, उगवली भाग्याची सकाळ, ज्यांच्यासोबत करायचा संसार, नाव त्यांचे बळवंतराव. वा, आता कसं? वा, या आता. पण यांनी नाही घ्यायचं नाव. अगं बाई, मी कशाबद्दल? इतकी पुस्तकं वाचता, घ्या की मग. काय म्हणाली? नाही नाही, काय नाही. ह्यांचं वाचन किती आहे ना, म्हणून कौतुक केलं. हो का? माहेराहून काकूनी काही रीतभात शिकवली नाही वाटतं. बाळाने पण घ्यायला हवं. ओके नाही सुनबाई? पण बघू ना बाळाला जमतंय का. हो पण नाना, घे की एखादं नाव. अरे घे रे, दाखव जरा शीघ्र कवित्व. कमी सुचव तुला. थांबा, ऐका तर. यथा चंद्रः अंतरिक्षे वसति स्मितं क्रीडति च अस्मिन् गृहे स्थास्यसि इति सत्यभामाः प्रतिज्ञा करोमि. म्हणजे यात माझं नाव कुठे आलं? सांगतो सुनबाई. याचा अर्थ असा की जसा चंद्र अवकाशी हसत खेळत वास करतो, तशीच तू या घरी राहशील, असा शब्द मी सत्यभामास देतो. वा, फार छान. या आता दोघात. अगं बहिणी, स्वयंपाकाचं बघूया. हो, मुलं फार भुके. मग सुनबाई, इथे एकटीच काय करतेस? आणि ह्याचाही तुला गुण लागला वाटतं. हे मी आपलं बघितलं. यात काय गुंतून पडण्यासारखं? हो ना, म्हणजे आपलं लग्न झालंय, आपली बायको घरी आलीये, तर तिला आपलं घर दाखवायचं सोडून स्वतःच कुठेतरी निघून जायचं म्हणजे
अरे ही काय वागण्याची पद्धत झाली का? नाहीतर काय, बघा ना. चुकलंच माझं. मला कुठं जायचं ते कळलंच नाही. असू दे असू दे. चल मी तुला आपलं घर दाखवतो, ज्या घराचा आता तुला सांभाळ करायचा आहे. बाळचा जन्म रत्नागिरीचा. तिथून मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे तो पण आला. चिखलगाव हे आमच्या खोतीचं गाव. अखेरीस आम्ही या पुण्यनगरीत येऊन स्थायिक झालो. हे बघ, डावीकडे देवघर आहे, उजवीकडे माझघर, त्याच्या पलीकडे स्वयंपाकघर, आणि ही शेवटची खोली ही काका काकूंची आहे. वरती माडीवर सुद्धा अनेक खोल्या आहेत, तुला दाखवतो. ये. तुला बहुतेक हे जड झालेलं दिसतंय, मी घेऊ का? पुस्तकाचं कसलं ओझं? याहून जड पाण्यानं भरलेला कळशा उचलल्या आहेत मी. मी हे आत ठेवून येते. ये ये. सासूबाई बोलवलं? अगं बाई, आलीस का? बरं झालं. अहो, तुमच्या लक्षात आलं का? काय ते? काल तुम्ही 3 हाका मारलेल्या, आज मी 2च हाकांमध्ये आले. वा, काय प्रगती केली ती एक दिवसात. हो ना? क्या मिरे? अगं नाही, हेनकाळे. नाही हेनकारणार. जमेल तुला? हो, माझ्या काकूंनी सगळं शिकवलंय मला. काय मग, झालं का नवरोबांचं दर्शन? हो तर, दर्शन झालं आणि मारामारीचा प्रसादही दिला. अगं बाई, मारामारी? आणि ती कशावरून? अहो, त्याचं काय झालं, मी त्यांना त्यांच्या मिशांवरून चिडवलं, पण त्यांना मला चिडवताच आलं नाही, कारण मला कुठे मिशी आहे. ईश. पण सासूबाई, मला एक नाही समजलं, म्हणजे मी नक्की यांना काय म्हणू? इकडची स्वारी हे की पगडी? हा प्रश्न तू बाळालाच विचार, तोच देईल त्याचं काय उत्तर येते. मला जरा वेळ आणून दे. हो. नको बाई, पुन्हा भांडतील. खरं तर पुस्तकच म्हणायला हवं. बघावं तेव्हा पुस्तक असतंच बखोटीला. पुस्तक म्हणजे जीव की प्राण आहे बाई त्याचा. एक वेळ त्याला 2 वेळचं जेवायला नाही दिलं ना तरी चालेल, पण पुस्तक नसेल सोबत तर अगदी कासावीस होतो बाळ. माझं बाई नेमकं उलट आहे. मला जेवायला नाही दिलं ना की मग माझा जीव कासावीस होतो. भूक लागलीये का? नाही नाही. पण सासूबाई, एवढी पुस्तकं वाचायला कंटाळा कसा नाही येत? अगं, त्याची परीक्षा आहे मॅट्रिकची, अभ्यास तर करावाच लागेल ना. कसली परीक्षा? आता कसं सांगू बाई तुला, फार अवघड असतं म्हणे, पण ती परीक्षा झाली ना की मोठ्या पगाराची नोकरी लागेल बाळला. मग मग चांगले पैसे कमविल बाळ. मग 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 काय, आम्ही काल आणली आहे ना भामा लग्न करून बाळसाठी. तिच्यासाठी अंगभर दागिने करील बाळ. मग भामाबाई फिरतील वाडाभर दागिने मिरवत, हो की नाही? अय्या हो. हो बाई, बघू बघू, पाहू ते रोपड. वा, सुंदर लागतेस ग. पण सासूबाई, हे खरंच करतील का हो दागिने माझ्यासाठी? का तिथेही पुस्तकच आणतील? आणि अजून एक, म्हणजे रागवू नका पण सांगते, मला यांचा स्वभाव बघून नाही वाटत हे नोकरी करू शकतील. कोणी काही बोललो की लगेच अंगावर धावून जातात. मामांजी, आत येऊ? सत्यभामा, ये बाळ. काही हवं होतं का? नाही, मी तुमची सेवा करायला आले. अरे बाप रे, माझी सेवा? अगं पण कशासाठी? मी आजारी थोडीच आहे. असू द्या. तुम्हाला माहितीये माझ्या काकू काय म्हणतात? थोरा मोठ्यांची सेवा केली की पुण्य मिळते. अगं पण माझ्या वाट्याचं पुण्य, सुख दुःख सगळं तुमचंच तर आहे. तसं नाही, काकू म्हणतात की पुण्य स्वतःच कमावलं पाहिजे. मामांजी, तुम्ही थांबा बरं, मी या काशाच्या वाटीने तुमची टाच घासते, म्हणजे उष्णता निघून जाईल. वैद्यबुवा काय म्हणाले ऐकलं ना मी? तुमची खूप दगदग झाली, मी तुमचे पाय चेपून देते म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल. अगं कशाला हे सगळं, राहू दे. असं कसं राहू दे? चला बरं तुम्ही. थोडक्यात काय,
आता हा देह मुलाबाळांच्या स्वाधीन करायचा तर छान छान. तुला सांगू सत्यभामा, तू आमच्या घरात सून म्हणून आलीस त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. अशी सून मिळणं भाग्याचं लक्षण आहे. पण खरंच सांगू, आमचा बाळ ना जरा हट्टी आहे. माझी खात्री आहे की तूच त्याला सांभाळू शकशील. सांभाळशील ना? मामांजी, तुम्ही कसलीच काळजी करू नका. मी यांना काय अख्ख्या घराला सांभाळे. मला काय उगाच धष्टपुष्ट नाही म्हणत. माझ्या मनात आलं तर मी काय काय करी. सासूबाईंनी सांगितलं मला, तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले, म्हणून आता मी तुम्हाला सक्तीची विश्रांतीच घ्यायला लावणार आहे. बघा, आता मी आले ना, मी काहीच काम करू देणार नाही तुम्हाला. पण जर तुम्ही विश्रांती घेतली नाहीत ना, तर बघा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता राम. दादा, अरे मला सांगायचेस ना, मी आलो नसतो. बैस बैस. अरे नाही नाही, असू दे. काय बसून बसून अंमळ कसंच होत होतं. म्हटलं घरात चक्कर मारून येऊया. हा जरा कोट घालून बघ बरं. अरे अरे घाल तर. अरे बघ. मला काय अरे, घालून बघ. करायचं? मला सवय नाही याची दादा. अरे होईल त्याची सवय तुला. वा वा, छान दिसतोय. नाही, खांद्यालाही व्यवस्थित होतोय. अरे पण कोट एकदम रुबाबदार दिसतोयस तू. वा 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 वा. दादा, कोट कशासाठी? काय आहे, एकेका वस्तू बरोबर जबाबदाऱ्या हस्तांतरित केल्या ना की मग मी निश्चिंत होईन. दादा, काय ना, गोपिकेने कधी बाळच्या आईची कमतरता भासू दिली नाही. आणि तू आता त्याचा वडील होण्यासाठी सक्षम आहे याची मला खात्री आहे. दादा असं का बोलतोयस अचानक? काय ना की सूर्योदय झाला की कधीतरी त्याचं अस्त होणारच की रे. आणि आता इथली सगळी जबाबदारी तुलाच घ्यायची आहे, नाही का? हा, ठीक आहे. हे काय? हे माझं मृत्यूपत्र आहे. मी गेल्यानंतर तू बाळाला दे. तोपर्यंत तू सांभाळून ठेव. गोविंद, काय ना की सूर्योदय झाला की कधीतरी त्याचं अस्त होणारच की रे. ए यशवंता, वैतागले मी यांच्या मागे घरभर फिरून फिरून. ऐकत म्हणून नाही, जेवून स्वस्थ बसा म्हणलं तर नाही. अहो, तुम्ही जरा दटावा बरं यांना. किती वेळा? अहो, काय झाले? दादानी त्याचा कोट दिलाय. अगं बाई, भाऊजींनी बाळला श्रीमद भगवद्गीता दिली आणि तुम्हाला? ज्येष्ठांची वाहन पायी चढवणं सोपं, परंतु त्यांनी दाखवलेली वाट चालणं मात्र कठीण. दादाबद्दल वैद्यांनी स्पष्ट सांगितलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली माझ्या. असं वाटलं की कानावर जे पडते ते सत्य नसावंच.
पुन्हा एकदा पोरके होणार, कल्पना सहन नाही होत ग. अहो, कधी कधी थोरले पण स्वीकारावं लागतं. स्वतःची आसवं पुसून घराला सांभाळावं लागतं. मात्र ते किती कठीण असतं त्याची जाणीव आज होते. हेच शापित थोरले पण दादानी किती वर्ष सहन केलं. एक हाती घराचा गाडा ओढला आणि आज तोच हातातून वाळू निसटून जावी तसा एक एक क्षण लुप्त होतोय. आणि आपण हतबल आहोत या भावनेनेच अधिक त्रास होतो. अहो, शांत व्हा. हे असे क्षण का कोणी आनंदानं मागून घेतं. आपण भाऊजींची आपल्याकडून अधिकाधिक काळजी घेऊया. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. आता इतकंच आहे आपल्या हातात. नियती ही किती निष्ठुर असते बघ. आनंदाचे क्षण न मागता आपल्या झोळीत टाकते आणि न सांगता हिरावूनही घेते. वहिनी गेली त्यावेळेस या घराचं आई पण तुला न मागता स्वीकारावं लागलं. आणि आता वडीलपणाची जबाबदारी मला स्वीकारावी लागणार. माझ्यामुळेच रामाजी गेले. शांत हो. मला सांग, झाडाला पानगळती लागली म्हणून कोणी मातीला बोलला होता का? नाही ना. अगं ती असतेच मायेचा झरा, अगदी तुझ्यासारखा. तू असले भलते सलते विचार मनातही आणू नकोस भामा. हा काय ऐक माझं. सासूबाई, मामांची जाण्याचा मलाच इतका त्रास होतो. यांना काय वाटत असेल मी कल्पनाच करू शकत नाही. कधी कधी कळतच नाही हा देव इतका निष्ठुर कसा. माझ्या बाळाला जेव्हा त्याच्या आईच्या सावलीची गरज होती तेव्हा तो तिला घेऊन गेला. आणि आता जेव्हा वडिलांच्या आधाराची गरज आहे तेव्हा तो आधारही नाहीसा झाला. लहान वयात बाळाला मोठं व्हावं लागलं ते असं. तुम्ही नका काळजी करू. मी कायम त्यांच्या सोबत राहीन. आता तूच त्याचा आधार हो. तुला सांगू, बाळ सारं काही मनात ठेवतो. कधीच कुणाशीच मन मोकळा बोलत नाही. मला आठवते वहिनी गेल्यावर बाळ रडलाच नाही. आम्ही सांगून सांगून थकलो पण नाही. आणि आज अगदी असाच. मला वाटते की आता तूच त्याला समजून घेशील. सांभाळ त्याला. त्याला म्हणा एकदाच रडून मोकळा हो, पण मनात काही साचवून ठेवू नको. आमे, बघू तुझं तरी ऐकतोय का? हा, अरे झोपायचे असेल तर नीट पलंगावर तरी झोप. काका, बाळ, दादाचे दिवस कार्य झाले. इतके सगळे नातलग येऊन गेले. कित्येकांनी दादाच्या गोडगोड आठवणी सांगितल्या. ह्या सगळ्यात कुठे होतास तू? घुम्यासारखा या खोलीत बसून असायचास. चंद्रोदयासारखा कधीतरी दर्शन द्यायचास. होतास कुठे तू? काका, अरे वडील गेलेत माझे. मला दुःख पण होऊ नये का?
दुःख. दुःख कुणाला होत नाही बाळ. अरे माझे वडील गेल्यानंतर दादानीच मला लहानाचा मोठा केला, वडील म्हणून. आज दुसऱ्यांदा पोरका झालोय मी. त्या बिचाऱ्या भामाला सुद्धा स्वतःचे वडील गेल्यासारखं दुःख झालंय. पण तरी प्रत्येकाने अश्रू पुसलेच ना. काळ कोणासाठी थांबत नाही बाळ. आपल्याला पुढे जावंच लागतं. नानांना विसरून जाऊ म्हणताय? दादाला विसरणं येणाऱ्या काळालाही शक्य नाहीये बाळ. पण तू हे लक्षात घे बाळ. अरे ज्या गंगाधर शास्त्रींचा आपल्या मुलाच्या बुद्धी चातुर्यावर विश्वास होता, त्याच्या निर्णय क्षमतेबद्दल अभिमान होता, त्यालाच असं निश्चित पडलेलं बघून त्यांना कसं वाटत असेल? किती दुःख होत असेल? अरे सूर्याचे पिल्लू म्हणून जग ज्यास कौतुकाने बघते, त्यानेच असे कोमेजून जायचे. ज्या दादाने स्वतःचे दुःख कधीही कुरवाळले नाही, त्याच्याच मुलाने शस्त्र टाकलेल्या अर्जुनासारखे गुडघे टेकवून बसायचे. तुझ्या समोर केवळ दोनच पर्याय आहेत बाळ. त्वेषाने लढून जिंकायचं किंवा मुळूमुळू रडत बसायचं. आणि दुसरा पर्याय कुणालाही कधीही मान्य होणार नाही. किती उमेदीनं फॉर्म भरला होतास ना. दादाला किती आनंद झाला होता, आठवतंय ना? मग आता तोच चेहरा आठव आणि नव्या उमेदीनं अभ्यासाला सुरुवात कर. तुझ्याकडे परतीचा मार्ग नाहीये बाळ, लक्षात ठेव. पहाटेस मला एक स्वप्न पडले. कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. त्यात कौतुकाचा, अभिमानाचा, मायेचा स्पर्श होता. डोळे उघडून पाहिले तर आसपास कोणीच नव्हते. पण माझी खात्री आहे भामा, तो हात नानांचाच होता. ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. अहो मलाही. मामांजींना स्वर्ग लोकात खूप समाधान वाटत असणार. खऱ्या अर्थानं मुक्त झाले असणार ते. तुम्ही आज मोकळे व्हा. मामांजींचं विरहाचं दुःख तुम्ही खूप दिवस मनात दाबून ठेवलं. तुमच्या शोकाला वाट मोकळी करून द्या. हवं तर मी नाही बघणार तुमच्याकडे. आणि सांगणारही नाही कोणाला. पण आज भावनांना वाट मोकळी करून द्या तुम्ही. काका,
काका, आपलं आभाळ कायम आपल्या सोबतच असेल, ते कधीच फाटणार नाही. काय तो द्रष्टेपणा, किती सर्वांचा विचार. माझी कित्येक जन्मांची पुण्याई असावी की मला हे असे वडील बंधू लाभले. आज नव्याने अर्थ समजतोय नानांच्या प्रत्येक कृतीचा. किती विचारपूर्वक त्यांनी एक एक वस्तू आपल्या स्वाधीन केली असेल. एक जबाबदारी, एक वारसा आपल्या खांद्यावर ठेवलाय आणि म्हणून आपली जबाबदारी वाढलीये. त्यांनी ज्या विश्वासाने आपल्याला ही जबाबदारी सुपूर्त केली आहे ती तेवढ्याच यशस्वीपणे पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. मी आज नानांना वचन देतो, हा बाळ गंगाधर टिळक त्यांचा प्रत्येक शब्द पूर्ण करेल आणि शिक्षणासाठी त्याचं पूर्ण आयुष्य खर्ची घालेल. या आई जगदंबेच्या आशीर्वादाने तालीम आणि कवायत वर्ग सुरू केलाय. ते देखील लहुजी वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली. असे तरुण तिथे घडवणार जे उद्याचे लढवय्ये म्हणून चमकते. त्यांच्या मनात या देशाबद्दल, स्वतःच्या मातीबद्दल जाज्वल्य अभिमान निर्माण होईल. या गोऱ्यांच्या विरोधात जायचं असेल ना, तर त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर द्यायला लागेल. शस्त्राला उत्तर सशस्त्र क्रांतीनेच. त्या क्रांतीची मशाल सदैव त्यांच्या मनात दगदगत राहील. आम्हाला अभिमान आहे आपला फडके. हा बाळ दादांचा मुलगा. नमस्कार करतो. शास्त्रींचे चिरंजीव. छान वाटलं भेटून. नुकताच मॅट्रिक झालाय. शिवाय दादाची इच्छा होती की त्याचे पुढे शिक्षण व्हावे. BA होऊन त्याने मुनसफ व्हावे. प्रश्नच नाही. शास्त्रींचा वारसा पुढे नेणार तर. आता माहित नाही. बाळ काय बोलतोयस तू हे? काका, एकीकडे मी उच्च शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे माझ्या समोर हे तेजस्वी व्यक्तिमत्व उभं आहे, जे आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडवायचा प्रयत्न करते. त्यांचं आयुष्य खर्ची घालून त्यांच्या मार्गाने जाऊ. मग मी का मागे राहावं? एकीकडे शिक्षण आहे आणि एकीकडे सशस्त्र क्रांती. द्विधा मनस्थिती मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करायला भाग पाडते. आपल्याकडे जे आहे त्या मार्गाने पुढे जायचं. माझा मार्ग मी निवडला, सशस्त्र क्रांतीचा. पण तुझ्याकडे वारसा आहे, शिक्षणाचा, तुझ्या बुद्धीचा. बाळ, क्रांती केवळ बंदुकीतल्या काडतुसानेच होते का? लेखनाच्या शाईमध्ये सुद्धा संपूर्ण सत्ता उलथवून टाकण्याचे सामर्थ्य असतेच की. आपला एक एक शब्द हे आपले एक एक काडतूस असायला हवे, जे समोरच्याच्या चिंधड्या उडवण्याचे सामर्थ्य बाळगते. शस्त्रांचे वार भरून निघतीलही, पण शब्दांचे वार आघात करतात ते मनावर. त्याचा परिणाम होतो तो विचारांवर. शिक्षणाच्या मार्गाने जाऊन लेखणीचे शस्त्र चालवणे हे कोणा सामान्याचे काम नाही. हे सुद्धा सत्य आहेच. आपले बलस्थान आपल्यालाच शोधायला हवे बाळ. आणि देशासाठी राबणारे हात लाखो मिळतील, पण त्यांना एकत्र आणणारे, दिशा दाखवणारे डोळे प्रत्येक वेळी मिळतीलच असं नाही. ते ज्ञानचक्षू कोणीतरी व्हायला हवंच ना. काय
बरोबर बोलतोय ना मी? काय ग, हे काय नवीन खूळ? ईश्वर, अहो साधी गोष्ट आहे. तुम्ही एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला, आता तुम्ही अजून शिकणार, मग तुम्ही सरकारी नोकरी करणार, मग तुम्ही मोठे साहेब होणार. तुमचा जसा मान वाढेल तसं मला नको का वागायला? अरे बाप रे, म्हणजे असं चालून मान वाढतो हे मला माहिती असतं, मी तेच केलं असतं. तुमची गोष्ट वेगळी असते, आम्हा बायकांना असंच करावं लागतं. तुम्ही जसे मोठे व्हाल तसं मीही मोठी होईनच की. मग तुम्ही मला दागदागिने आणून द्याल, मी ते घालून मिरवेन, सगळे आवासून बघत राहतील माझ्याकडे. तुझी ही इच्छा एवढ्यात पूर्ण होईल असे आत्ता तरी काही वाटत नाही. का? म्हणजे दागदागिने नका करू, पण नोकरीही नाही करणार? शिक्षण संपल्यावर तरी? अगं शिक्षण कसं संपेल, ते तर अखंड सुरू राहते. आज वासुदेव फडक्यांचे विचार ऐकून काही काळासाठी मला वाटले की माझ्या ज्ञानाचा खरंच उपयोग होईल का, परंतु आता मी ठरवलंय, माझ्या बुद्धिमत्तेची ठिणगी मशाल होऊन कायम धगधगत राहील. हाच प्रयत्न असेल माझा सदैव. अगं बाई, म्हणजे आता तुम्ही मशाली पेटवणार? नको हा, तुम्ही अजून शिकत राहा. खरं सांगू, अगदी मनापासून, म्हणजे मी तुमच्या वाचनाची थट्टा करत असते, परंतु जेव्हा तुम्ही अंधारात दिव्याच्या प्रकाशात वाचन करत असता ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे तेज फार प्रभावी असते. मला खूप आनंदी वाटतं. अगो बाई, मग याआधी मला कधी सांगितलं नाहीस? मग मी त्याच तेजात बुडून जाऊ का आता? अगं म्हणजे वाचनाला जाऊ का? हो हो, तुम्ही तुमचं शिक्षण सुरू ठेवा, मी माझे. तुझे शिक्षण? हो तर, आणि परीक्षा केवळ तुमची नाहीये, माझीही आहे. सासूबाई मला स्वयंपाक करायला शिकवताय. आज मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ करणार आहे. हो का? खाऊन सांगाल ना, उत्तीर्ण झाले की अनुत्तीर्ण? नक्की सांगेन. बरं का बाळ, ध्यानात ठेव, बराच लांबचा प्रवास आहे, जरा जपूनच जा. हा, टंगळ मंगळ करू नकोस. ऊन चढायच्या आत तिथे पोच म्हणजे झालं. हो काका. बरं ऐक, कागदपत्र घेतलीस का सगळी सोबत? हो घेतली. आणि संगमाच्या पुलापर्यंत कसं जायचं आहे ना ध्यानात? नावेनं पलीकडे जावं लागेल, पैसे लागतील त्यासाठी. हे घे पैसे. अगं बाई, मी जाऊ का सोबत? हो काका, आहे माझ्या लक्षात. तसं नाही रे बाळ, पण वाटेमध्ये चोर लुटारू पुष्कळ असतात म्हणे. तू जरा सावकाशीनच जाशील. हा हो काकू. बरं ऐक, प्रवेश घेताना काय करशील? अगं बाई, हा डबा ठेव सोबत बाळ, भूक लागली मध्येच तर काय करशील? आणि अगं नको काकू. अगं तू काय भूक भूक करतेस? मी काहीतरी महत्वाचं बोलतोय ना त्याच्याशी. अहो त्याला भूक लागली तर? काका काकू, अहो एवढी कशाला चिंता करताय? मी काय कुठे वारीला चाललोय का? साधी प्रवेश प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून मी लगेच येतोच आहे घरी. मी भामाला म्हणलो देखील, दुपारच्या जेवणाला घरी हजर राहतो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, आम्हास आपली काळजी म्हणून बोलतोय. बरं तू आता निघ, विना विलंब निघ, उशीर नको करूस. हो, नमस्कार करतो. हा, यशस्वी भव. बरं का बाळ, आज जेवायला घरी येणार आहेस हे लक्षात राहू दे म्हटलं. नाही, कुणीतरी आज आपली घरी वाट पाहतंय हे लक्षात असू द्यावं. हो, ये आता. अरे काय रे, इतकी सारी पुस्तके एकदम खाणारेस की काय? सर काय सांगू तुम्हाला, मला इतका आनंद झालाय. तुम्ही म्हणाल तहान भूक हरपून इथं बस तर तेही चालेल. एवढ्या विषयांची एवढी पुस्तकं आहे तिथे, दुसरं काय हवं एखाद्याला? छान, पाहूया
आता किती पुस्तकं वाचून संपवतोस ते? हे बघ, बाळचा हा स्वभाव आम्हाला काही नवीन नाही. दुसऱ्याचा जीव टांगणीला लावतोस तो नेहमी. तू काळजी करू नकोस, येईल तो. पण कधी सासूबाई? भामे, काकू, आलो बरं मी. आला का? अरे बाळ, तुला काही काळ वेळाचं भान? आम्ही सगळे किती काळजीत पडलो होतो माहितीये तुला? हो पण मी काय सांगतोय ऐका तर, आज काय झालं? तू काही सांगू नकोस. बिचारी भामा आज जेवली देखील नाहीये दिवसभर. तुला आहे काही काळजी तिची? शेंगदाणे खाल्ले तिने, मीच दिले. फार नाही, थोडेसेच खाल्लेत आणि त्याने भूक नाही भागली माझी. मी म्हणाले होते अर्धवट काही खाऊ नकोस, जेवून घे. पण माझं ऐकून तरी घ्या. काही सांगू नकोस. आधी केवळ आमच्या जीवाला गोर लावायचा, आता हिच्याही. आणि काय रे, नुसता प्रवेशच घ्यायचा होता तर एवढा वेळ? अहो तोच तर मिळणार नव्हता. काय काय? अहो मी तेच सांगतोय, पण तुम्ही मला सांगू द्याल तर ना. अरे मग सांग ना आता. हा, मी प्रवेश घ्यायला गेलो तर कारकुनाने मला अडवलं. तुला उशीर झालाय, तुला प्रवेश मिळणार नाही. मग तिथे एक सर होते, छत्रे सर. त्यांनी त्याला असा झापला, दुसऱ्या क्षणी प्रवेश मिळाला. मग मी तिथल्या भव्य अशा ग्रंथालयात गेलो. भामे तुला सांगतो, दृष्टी संपेल पण पुस्तके संपणार नाही, इतकं मोठं होतं ते. पुरे आता. अगं आई गं, हे काय झालं? अगं बाई बाळ, अरे काय लागलं? किती रक्त वाहून गेलंय? अरे चा, काही लक्षात नाही आलं कधी लागलं. ते मी वाचन करत होतो तेव्हा. शांत बसा, मुळीच बोलू नका. मी हळद आणते लावायला, अजिबात हलू नका. जा जा. काय असा कसा रे धांदरट तू? एवढंही कळू नये तुला? मी वाचनात गुंग होतो, तेवढ्यात त्यांनी ग्रंथालय बंद केलं. आता मी बाहेर कसा पडणार? म्हणून मी खिडकीतून उडी टाकली. तेच करताना काहीतरी लागलं असेल, कुणास ठाऊक. दुखतंय का? छे छे, मला तर कळले देखील नव्हते की मला लागलंय. मी कपडे बदलून आलो. शांत बसा, मी आधी पट्टी बांधून घेते, मग आवरून जेवायला या. भामा, यात थोडा चिरलेला गुळ आहे. आज गव्हाच्या पोळ्या केल्यात ना, बाळला गुळतूप पोळी प्रचंड आवडते. यांना भूक लागली असेल, मी जेवायला वाढ. पण सासूबाई, मला एक कळत नाही, एवढा काय होतो नादे पुस्तकांचा की दिवस रात्र कळू नये, तहान भूक हरपून जावी, पायाला लागलं तेही कळलं नाही. भामे, आहे बाई तुझा नवरोबा असा. ते काही असू दे, मी तरच बोलणारच नव्हते त्यांच्याशी. अगो बाई, असं करून कसं चालेल? शेवटी संसार आहे हा. आणि हे पहा, सुखाचा संसार करायचा असेल ना, तर न बोलून चालत नाही बरं. वेळ काळ पाहून आपल्या मनात काय आहे हे हळूच समोरच्या पर्यंत पोहोचवावं लागतं. तू शिकशील हळूहळू. पण काय ग भामे, हा बाळ अजून खोलीच्या बाहेरच नाही आला. जरा पाहून ये बरं. ते दे, ते मी करते. आले. हा, म्हणजे आषाढात, म्हणजे दिसते हो, दिसते. बाळची वाणी आता तुझ्याही मुखी येऊ लागली. वा, तसं नाही. म्हणजे काल ना यांनी मला एक प्रेमावरची कविता ऐकवली. हो का? मला किती अभिमान वाटला त्यांचा. किती ते ज्ञान म्हणायचे. त्या तुलनेत मी तर म्हणजे अगदीच सामान्य. ए वेडाबाई, असं काही नसतं. हा, मला सांग, जर का अमावस्याच नसेल तर पौर्णिमेला काही महत्व असते का?
हे तसंच आहे. आता बाळचा नवीन संसार तू किती छान जबाबदारीनं पेलवतीयस. यात बाळ देखील तुझा हात धरू शकणार नाही. मग हय्या खरंच मला तर आधी वाटायचं हे भलतेच शिस्तीचे असतील, पण काल मी यांचे वेगळेच रूप पाहिले. बाळ केवळ शिस्तीचाच नाही तर प्रचंड मानी देखील आहे. स्वतःची चूक असेल ना तर तो ते स्वतःहून मान्य करेल आणि हसत मुखाने त्याची शिक्षा देखील भोगेल. पण त्याची चूक नसेल तर तो शिक्षा भोगणार नाही म्हणजे नाही. एकदा त्याच्या वर्गात काय झालं होतं ते सांगते. त्या दिवशी वर्गात मधल्या सुट्टीत बाळ वाचन करीत बसला होता आणि वर्गातील इतर मुले शेंगा खात होती. त्यांनी शेंगाची टरफलं इतस्तत टाकून दिली. बघता बघता वर्ग त्या टरफलांनीच भरून गेला. झालं, सुट्टी संपली आणि गुरुजी आले वर्गात. माझी बाजू न्यायी आहे तर मी शिक्षा का भोगावी? अरे तुला एकदा सांगून तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही का? आज तुला वर्गामध्ये प्रवेश नाहीये. इथून निघून जा, नाही तर मी प्राचार्यांकडे तक्रार करेन. तक्रार अवश्य करा, परंतु माझी बाजू मांडण्याचा माझा मूलभूत अधिकार आहे. मला वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला असता तर मी विनंती देखील केली नसती, परंतु आज माझी काहीही चूक नाहीये. अरे मी तुम्हा सर्वांची गारहाणी ऐकायला इथं आलेलो नाहीये. माझ्या लेक्चरची एक वेळ ठरलेली आहे आणि जो ती पाळू शकत नाही माझ्या दृष्टीने तो चूकच आहे. मग कारण काही असो. अहो, मी इथे येताना सरकारी अधिकाऱ्यांनी रस्ता अडवला होता, तर मी इथे वेळेत पोहोचणे कसे शक्य आहे? आता माझ्या यायच्या वेळी त्यांनी रस्ता का अडवला याचा जाब तुम्ही त्यांना विचारा. यात माझा काय दोष? हे सगळं गोंजरायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तू आमचा सगळ्यांचा बहुमोल वेळ वाया घालवतोयस, तेव्हा तू इथून निघून जा. माफ करा सर, पण जर माझा काही दोष नाही तर मी शिक्षा भोगणार नाही. ते 10 गुण कमी करू तेच कळत नाहीये मला. सर, पुढील वेळीस खरेच अवघड गणित द्या सोडवायला, आवडेल मला. हे घे, माझ्याकडून तुला बक्षीस. बघूया अशी किती बक्षिसे मिळवतोस ते. कर्वे, काहीतरी शिका. बाळ, इकडे ये. हा सर. तुझ्यात आणि ते जिनेसीवाले यांच्यात कशावरून वादंग झाला होता? मी बाहेरून बघत होतो सगळं. सर, माझी काहीच चूक नव्हती. मी तर त्यांना फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करत होतो की मी विचारलंच नाहीये. शब्दास प्रतिशब्द जोडून वाद निर्माण करण्याची तुझी खोड एक दिवस तुझ्याच अंगाशी येणार हे मात्र नक्की. सर, तुम्ही माझे ऐकून तरी घ्या. त्यांनी मला त्यांच्या वर्गातून बाहेर काढले कारण मला यायला उशीर झाला, मान्य. परंतु मला उशीर माझ्या वैयक्तिक कारणामुळे नाही झाला. कोणी एक सरकारी अधिकारी जाणार म्हणून संपूर्ण रस्ता बंद केला होता. आता यात माझी काय चूक? आणि मला तिडीक या गोष्टीची गेली की तो इंग्रज अधिकारी मला सुनावतो की आमचे शिक्षण घेतोयस तर आमच्या पद्धतीनं काम कर. म्हणजे आपण आता यांच्या बुद्धीचे देखील गुलाम झालो का? आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, इतके विद्वान, इतके तत्वज्ञ होऊन गेले, तरी आपण यांच्या पायाशी लोळण घ्यायची. आपली लाचारी कशी जाणार? बाळ, बाळ, कुठलंही ज्ञान म्हणजे कोणा एकाची मक्तेदारी नाही. हे आमचं, हे तुमचं असं कोणीच म्हणू शकत नाही. मुळात गुलामगिरी येते ती ज्ञानाच्या अभावामुळे आणि लाचारीमुळे. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू आहेत, त्या बरोबर 90 अंशामध्ये विखुरल्या आहेत. त्यांना जोडणारा कर्ण तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाला होता आलं तर ही गुलामगिरी तू नक्कीच दूर ठेवू शकतोस. सर, मी काय करू शकणार आहे? बाळ, शिक्षण आणि त्याचा प्रसार, आणि हाच त्या त्रिकोणाचा कर्ण आहे.
जे तू निश्चितपणे करू शकतोस त्यास कमी लेखून चालणार नाही.